हॅलो हाय वेलकम बॅक टू हॅलो आवर नाही न्यू म्हणायचंय ब्लॉग. आपल्याला. कसं काय मंडळी होतं? हॅलो ऑल वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. इग्नोर. कसं काय मंडळी आहे? सो मी तुम्हाला माझ्या नवऱ्याची फुल ऑन तयारी दाखवायला आमच्याकडे थोडं हे चालू आहे, त्याला मी बंद करते. हे सुंदर गाणं आहे बाय द वे. ये चमक ये धमक. ओके. सो आता माझा नवरा, मी तुम्हाला ब्लॉग चालू केला कारण की मला माझ्या नवऱ्याची तयारी दाखवायची होती. हा चालला आहे ऑफिसला आणि मी पण चालली आहे आज ऑफिसला. आणि मी तुम्हाला मी नाही दाखवणार आहे, तुम्हाला मी नाही दिसणार आहे कारण माझी तयारी व्हायची आहे आणि मी केसांना चप चप तयारी चप झाली, चप छान तर दिसत आहे. नाही, माझ्या केसांना मी चप 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 ऑइल लावलाय, तर मी आता आंघोळ करेल आणि मग मी तुमच्या समोर येईल. बट तुम्ही माझ्या नवऱ्याची तयारी बघून घ्या गाईज. आज आहे आमचा वर्क फ्रॉम ऑफिस डे. वर्क फ्रॉम ऑफिस डे. सो येस, सो हा ब्लॉग राहणार आहे की आम्ही वर्क फ्रॉम ऑफिस डे. एव्हरी डे आय फॉलो फॉर इट. फॉल फॉर इट बेबी. फॉल फॉर इट. कसं ना आपल्याला. मी तुला म्हटलं फॉल फॉर इट परत. तर आमची मावशी येऊन गेलेली आहे. सो आमचा नाश्ता हे आम्ही नवीन छान हे केलेलं आहे, रेसिपी जी माझ्या नवऱ्याने शोधली आहे. नवऱ्याने नाही, बायकोनीच नाही सॉरी, मावशीने शोधलेली आहे. हा. त्याच्यामध्ये ब्रॉकली आहे, Yes. टोमॅटो आहे, पीनट्स आहे, काकडी आहे, गाजर आहे, लाईक ऑल काइंड ऑफ सलाद. सगळं आहे आणि हे खूप हेल्दी आहे. तर अति आम्ही healthy आहे, आतापासून अति. हे चालू केलंय, काय म्हणतात त्याला, खायला. खायला. तर कालपासून चालू केलंय, बट खूप टेस्टी आहे आणि खूप. जर plan- तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करा, आम्ही सांगूया. आणि आम्ही एक प्लॅन करतोय व्हेज डाएटचा, तर आम्ही त्याच्यामध्ये पण इन्क्लूड करू. त्याच्यामध्ये एकदम प्रॉपर डिटेल मध्ये सांगू याला. येस. आणि आमचं जसं मावशी म्हटलं, मी म्हटलं मावशी येऊन गेलाय, तर आमचं सगळं व्यवस्थित स्वयंपाक झालेला आहे. आता जस्ट आम्ही तयारी करतो ऑफिसची. आणि आता चेतन आय थिंक दिवा लावेल देवाजवळ, कारण की सकाळी चेतन मी ठरवलं आहे, म्हणजे असं म्हणतात की सकाळचा दिवा हजबंडनी म्हणजे पुरुषांनी लावायचा. तर आम्ही सत्य गोष्ट आहे बघ. हा बघ, सत्य गोष्ट आहे गाई, सत्य गोष्ट आहे. तर चेतन लावणार आता दिवा आणि मी जाईल आंघोळीला. मी नाही दिसत आहे म्हणून तुम्हाला थोडं वाईट वाटत असेल, बट हे वाईट नाही वाटत आहे. त्यांना हॅपी वाटत आहे की मी दिसतोय स्क्रीनवर. वाईट तर नाही वाटत आहे त्यांना. मी सकाळपासून माझ्या पेजसाठी काम करत होती, तर इथे सगळं असा गयाटा पडलेला आहे. मला आता हे सगळं आउटफिट्स हे करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. सो चला आता मी रेडी होते आणि आपण एक प्रॉपर स्टार्ट करू व्लॉगची. बट येस, दिस इज अ ग्लिम्स ऑफ आवर टुडे. आणि आजचा व्लॉग असणार आहे वर्क फ्रॉम ऑफिस डे गाईज. कसं काय मंडळी, वेलकम बॅक. तुमचं मी सकाळी स्वागत केलंच होतं, तर आता मी परत करते कारण की आता तुम्हाला मी दिसत आहे. माझी आंघोळ झाली आहे, केसांना तेल लावलेलं, म्हणून मी सकाळी मला चेहरा दाखवला नाही. मला असं राहावं लागतं कारण मी अशी पकडते. असं राहतं, ठीक आहे, असं राहतं, ठीक आहे. परफेक्ट अँगल आहे. मी एकदम बरोबर, तू एकदम प्रॉपर परफेक्ट अँगल आहे आणि असंच पकडत जा. नाईस, व्हेरी गुड. येस. सो आता मी अशीच बोलते. तर आता मला नवरा एकदम लहान लेकरासारखा रेडी झालेला आहे. लहान लेकरा बाई, असं ऑफिस, असं बॅग वगैरे असं पकडून मला शाळेमध्ये आवडते असं. मला मी शाळेमध्ये असं चालायचो असंच. मला आवडतं असं पकडून जायला बॅग. मला आता आवडतं असं करायला. काय लॉजिक आहे या पुऱ्याचं. तर येस, माझा ऑफिसचा आता कॉल झालेला आहे. मी ऑफिसचा कॉल घेतल्यानंतर ऑफिसला जातो. बाकी थोडं काम केलंय, आता बाकीचं पूर्ण दिवसाचं काम ऑफिसला करेल आणि मग घरी येईल. तुम्हाला भेटेल मी घरी आल्यावर परत. आणि मी तयारी करते आता आणि ऑफिससाठी निघते. तर चला माझ्या नवऱ्याला मी बाय 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 बोलते. ठीक आहे, बाय 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 गाईस. बाय बाय चेतन. भेटूया आपण एका होल डे नंतर. येस, बाय. गाईज, फायनली माझी तयारी झालेली आहे ऑफिसला जायला. आणि मी घातलेला आहे एक शॉर्टशी अशी शॉर्ट कुर्ती आणि जीन्स. आणि येस, फायनली मी अशी दिसत आहे, अशी झाली आहे मी ऑफिसला जायला रेडी. तर चला, टिफिन वगैरे भरलेला आहे आणि खूप उशीर झालेला आहे. माझं ॲक्च्युली शिफ्ट 1:30ची आहे, तर त्याच्यामुळे मी आरामात करू शकते. तर येस, बॅग पॅक, टिफिन पॅक्ड. भेटूया तुम्हाला आल्यावर चेतनसोबत. बाय बाय. तर आमच्याकडे फायनली मिस्टर वशिष शेंडे आलेले आहे घरी. एवढ्या दिवसानंतर एवढ्या दिवसापासून आम्ही त्याला हे दोघं पण असंच करतात. हे आलं आणि की माझी जागा वशिष्ठने घेतलेली आहे. हा. मला बोललं की तू सरक, आता तू खूप दिवस होती इथे, आता मला बसू दे माझ्या चेतन जवळ. तर येस, आता आम्ही खूप मस्ती करू, याच्यासोबत काहीतरी गप्पा गोष्टी करू आणि आम्हाला याच्यासोबत एक गेम ट्राय करायचा आहे.
लेट्स सी की याला हे जमेल केलंय गेम. याचं तोंड Guys, बघून एक- तुम्हाला वाटत असेल की हा म्हणजे खेळलेला आहे, पण हा नाही खेळलाय, पहिल्यांदा खेळतोय. थोडीशी गप्पा गोष्टी करू, त्यानंतर थोडंसं फन नाईट्स करू आणि एक गेम जो तुम्हाला पुढे दिसणार ब्लॉग मध्ये तो खेळू याच्यासोबत. बघू याला येतं का नाही, Yes, बघू ना की याचं लॉजिक तसंच आमच्यासोबत- बीजेटी आहे. आम्हाला विजय टे पासवर्ड आहे आपण. जर माझा हा रूममेट आहे, माझा logic रूममेट. कळलं नाही, तर आज थू 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 थू. आमच्याशी जुळलेला हा आमचा ब्लॉग्स बघत राहा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बूस्ट करा गाइस, बिकॉज वी आर ऑन YouTube फॉर अ लॉंग टर्म and want to make it to your life, yeah guys, come on Come on, hit guys, that, come hit on, that hit like that button, like, hit hit that that- subscribe, Yeah, come yeah, on. आज जर चेतनने ब्लॉग Oh, yeah. सॉरी गाईज मी थोडा वाहून गेलो होतो माझ्या भावनेमध्ये. आज जर चेतनचा ब्लॉग सक्सेसफुल झाला तर गाईज उद्या जाऊन त्याला तुझा रॅप पाहायला मिळेल तुम्हाला. Yeah. आणि चेतनने जर त्यांचा रॅप जेव्हा कळेल तेव्हा चेतनची मॉडेलिंग पाहायला मिळेल, शिवानीची मॉडेलिंग पाहायला मिळेल. तुम्ही जर ब्लॉगच सक्सेसफुल नाही आणि हा- नेक्स्ट फेज ऑफ लाईफ मध्ये जाईल कसा. कम ऑन गाईज. आणि हा टॉपिक पासून खूप भटकतोय. नो नो गाईज, Yes. मला एक गोष्ट सांगा, जर हा ब्लॉग सक्सेसफुल झाला चेतनला सक्सिडेड फील नाही होणार. चेतन जर माहित माझं- पडलं की चेतन शिवानी असं चेतन म्हणतो. आणि शिवानी आणि चेतनला मग रॅप्स करायचे आहेत, शिवानीला रॅप्स करायचे आहेत, मग Modeling शिवानी करायची. डान्स Modeling करायची, dance. ते कसे नाही content. नेक्स्ट लाईफ कसं कसं करणार guys? त्याच्यासाठी आम्हाला त्यासाठी लागतं. आज ब्रिलियंट गेम यांनी डिझाईन केलेला आहे. हा इतका ब्रिलियंट गेम आहे की ह्याच्यानंतर ह्यांची पूर्ण लाईफ पुढची सॉर्ट होणार आहे. येस, तुम्ही तुम्ही तो गेम बघत राहा. लेट्स कीप काउंटिंग हाऊ मेनी शिप्स वर देअर. त्याला फक्त नाव माहितीये, पुढे जाऊन कळणार की याच्यासोबत काय होते. Definitely. हा तेवढा आता खुश दिसतोय ना, मग पुढे जाऊन असं डोकं पकडेल तो, नक्की गॅरंटी देतो. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. Yes. आणि हाईप द व्हिडिओ. येस. ओके. 5शी 5 मध्ये आला, जे मी आता साऊंड केलं त्याचं होतं 5 आन्सर. ठीक आहे, आता सांग आता किती असं. हाऊ मेनी. 6. रॉंग. आताचा आन्सर तो 2. ठीक आहे. अच्छा. हाऊ मेनी शिप्स आवाजाकडे लक्ष दे. वेगवेगळ्या शिप्स आवाज वेगवेगळे. आवाजाकडे लक्ष असं दे. काहीच नाही की एक शिप एकच आवाज करतो. आवाजाकडे लक्ष दे. सांगा त्याला वेगळं असू शकतो. हे हा 5चा थोडी नाही, हा 5चा थोडी नाही. हा 5चा. 5चा कर ना एकदा. अरे काही पण असू शकतो. अरे काही पण नको सांगू ना यार, तू पागल आहे का, तू काही बोलते. हाऊ मेनी शिप्स मी काय म्हणत आहे 5चा आवाज कर ना. हा थांब, 5चा आवाज आहे. अच्छा एकदा सॉरी हळूहळू कर ना 5चा आवाज, तू हळूहळू. कॉन्शियस कर. त्याच्याकडे त्याला माहिती आहे तर हळू कर ना. कॅमेरा कॉन्शियस होता नाही. त्याचं लक्ष कॅमेरावर आहे. हा माणूस कॅमेरा कॉन्शियस होता बघा. ठीक आहे. हाऊ मेनी शिप्स हाऊ मेनी शिफ्ट देअर गाइस. एक बीट मिस केला मध्ये तू, एक बीट मध्ये मिस केला. ठीक आहे. नेक्स्ट ठीक आहे. हाऊ मेनी शिप्स अरे यार याचा पण 3. आन्सर 5 होता. याचा पण आन्सर 5 आहे. याचा पण आन्सर 5 होता. ठीक आहे. आता सांग. आता सांग. भाई टफ टफ. 4. याचा आन्सर होता 0. दिस इज साऊंड ऑफ झिरो शिफ्ट. येस, याचा आन्सर होता 0. तू पॅटर्न्स कडे लक्ष दे ना, तू साऊंड कडे लक्ष दे. ठीक आहे, साऊंड कडे लक्ष द्यायला सांगतोय आम्ही याला. येस, हाऊ मेनी शिप्स. गंभीर याच्यामध्ये पडलेला आहे माझा मित्र, घनिष्ठ मित्र. 3 होते. याचा 3 आन्सर आहे. येस, करेक्ट. 3 होते आन्सर. तुला जर बिलीव्ह नसेल होत ना तर मी नाही, पॅटर्न नाही, आहे मला विश्वास आहे. नाही, मला ही वाजवेल, तुला आन्सर सांगेल, मी इकडनं आन्सर करेल. तुला ठीक आहे, असं मी पॅटर्न ऐकून. मला 4 एकदा वाजून दाखवा प्लीज. ठीक आहे, 4चा साऊंड परत एकदा गाईस, परत एकदा 4चा साऊंड. हाऊ मेनी शिप्स वेअर. अच्छा आलं मला लक्षात. ओके, तुझं लॉजिक आलं तुझं लक्षात. काहीतरी बिल्ड झालंय लॉजिक माझं. ठीक आहे. हा. ठीक आहे, चला बघूया. लॉजिक बरोबर आहे का मी चेक एक करायला कुठलं तरी हे वाचा. करते. ठीक आहे. हा, हाऊ मेनी शिप्स याला लॉजिक आलेलं आहे गाईस. आय थिंक की त्याला समजलं आहे. लेट्स सी. बेसिकली तुम्ही टाळी मारला, सिंगल जेव्हा टाळी मारतात तेव्हा तो सिंगल हाताचा काउंट फिक्स होतो आणि अच्छा. पॅटर्न.
हा याचा आन्सर सांग किती आहे. एकदा वाजून दे प्लीज, एकदा वाजून दे प्लीज. हळूहळू वाजू, त्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. 2. असं काही प्लस मायनस वगैरे तुला पॅटर्न लक्षात असेल? 0. अच्छा हा मी सांगू काय आहे. 1 2 2 फिक्स, दिस +2 -2. दिस इज नथिंग. -1 शिफ्ट नाही राहू शकत बेसिकली. दिस इज मायनस. ठीक आहे, थांब आता सांग. अरे यार. आता सांग. ठीक आहे. 2 हाऊ मेनी शिप्स वर देअर? 2. 5 आन्सर. एकदम वाजव फक्त काय भाई क्रेझी नाही एकदम वाजव काय तरी पहिले. हाऊ मेनी शिप्स वर देअर? काय वाजव बरं. हाऊ मेनी? आवाजाकडे एकदम बढिया लक्ष दे. ठीक आहे, आवाजाकडे एकदम लक्ष दे. तुला पॅटर्न्स बिल्ड झाले पाहिजे. पॅटर्न्स बिल्ड झाले पाहिजे ना, आवाजावर पॅटर्न्स बिल्ड झाले पाहिजे. बरोबर आहे. एकदम परत वाजव. उत्तर सांगायचं आधी. तर गाईज मला असं वाटतं की हा ब्लॉग खूप जास्त मोठा होत आहे, तर आता डायरेक्ट याला आन्सर कळल्यावरच तुमच्याशी भेटूया. बाई येतो याची पहिले शक्ल बघा. आणि आता याला ज्या लॉजिक करणार आहे हा मला चपली नाही, मी तुम्हाला याच चपली मारणार आहे. याच चपली मारणार आहे. माझा लॉजिक काय आहे. माझा लॉजिक सध्या मी काय विचार करत आहे. आधी मला वाटत होतं की हे असं करताय, असं करताय, त्यात कुठेतरी +1 -1 होत आहे. बट आता मला असं वाटत आहे की हे काहीतरी करतात. आता सांग काय. तर हे इज द आन्सर. पण मला ते कळत नाहीये की काय आहे. मला असं वाटतं की क्रेझी स्टफ मला वाटतं काहीतरी याच्या करताच ते बोट वापरतात स्पेसिफिक. दॅट इज द आन्सर. तू ऑब्झर्व करणार, तू साऊंड कडे लक्ष दे. साऊंड कडे लक्ष द्यायचंच नाही गाईज. तू डोळे बंद केले ना तरी तुला साऊंड फक्त कळू हा शकतो. कळणार. डोळे बंद कर. तुला एक मॅजिक दाखवलं. ठीक आहे, जी आम्हाला हैदराबादला मॅजिक दाखवली होती. ठीक तू आहे. शूट कर, मी तुला आन्सर सांगून देणार. ठीक आहे. सांग. 0. करेक्ट. ठीक आहे, त्याला आन्सर सांग पहिले. क्वेश्चन विचारणार. अरे तरी माहिती पडून जाणार चेतन. नाही. मला तसंच माहिती पडलं होतं अरे बाई. तू वाजव आन्सर काहीतरी. तुझ्या मनातला हा. आन्सर पहिले सांगून तर दे. ओके त्याला तू तुझं सांगितलं, त्याला माहितीच नाही. गॉट इट. बिलकुल. हाऊ मेनी? ह्याचा आन्सर आहे 2. काहीतरी शिकून आले ते लोक. आता परत एकदा. ठीक आहे, तो विदाऊट तिकडे बघून सांगू शकतो की याचं काय आहे. ठीक आहे. जा बघ तिकडे बघ. करतो एकदा रेकॉर्ड. बघ तिकडे. हाऊ मेनी शिप्स वर देअर? 5. आय हॅव गिव्हन अप. अरे नको यार. मला नाही लक्षात येत आहे. ठीक आहे, हिंट देते. नाही नको. अरे यार. बरं गाईज सबस्क्राईब टू दिस चॅनल फॉर ब्रेन रॉट कंटेंट. अरे थांब यार चेतन. हिंट देते. छोटीशी हिंट. तुला मी काय माझं पूर्ण कम्प्लीट होऊ द्यायचं मग आन्सर द्यायचं. त्याच्या पहिले आन्सर नाही द्यायचं. माझं पहिलं पूर्ण कम्प्लीट होऊन द्यायचं मग आन्सर द्यायचं. हिंट. ठीक है. भूल भुलैया गाइस, जो याशी ने हमारे साथ किया था वो हम इसके साथ कर रहे हैं. How many ships? काही लक्षातच नाही आहे मला. तुला माझ्याकडे मला पूर्ण म्हणू द्यायचंय, बोलू द्यायचंय, मग तुला सांगायचं. अच्छा. म्हटलंच नाही तू काही. तुला म्हणू द्यायचं होतं. How many? 5 Wrong. 4 2. 2. आता व्हिडिओ चालू करायचा बोललाय तो. मला असं वाटतंय चेतन आणि शिवानीने यश आणि शिवानीला अनफ्रेंड करून टाकलं. ब्रेन रॉट कंटेंट आणला इकडे ग्रुप मध्ये. काही logic नाही लागलं. लॉजिक आहे भाई, लॉजिक आहे. पण आता नाहीये. आता शिवानी सांगेल की हे किती होते. ठीक आहे.
असं नाही आहे यार, मी तुला सांगू शकते. तुला जोपर्यंत लॉजिक नाही Logic कळणार ना कळणार तोपर्यंत तू नाही गेम नाही खेळू शकत कोणाला. जेव्हा तुला लॉजिक कळणार तेव्हा तू गेम खेळू शकशील कोणाला. येस. पहिले लॉजिक सांग. नाही माहिती मला. हिंट दिली ना तुला. Guys, यांच्याकडे काही कामं नाहीये त्याच्यामुळे याने सिक्रेट लँग्वेज डेव्हलप केली आहे आणि त्या लँग्वेज मध्ये मॉर्स कोडच्या ऐवजी काहीतरी हे नवीन बघ, हे चाललंय. बघ, तिकडे बघ, तिकडे तिकडे बघ. त्याच्यात तू कळणारच. तर तू विजय शेत विजय टी आहे. विजय लिहायचं, ठीक आहे. हाऊ मेनी शिफ्ट आर देयर? 5. आहे बघा ना का व्हायब्रेशनली कळणार तुला लॉजिक कळलं तर तुला व्हायब्रेशनली तुला आन्सर कळणार. तिकडे बघ. हाऊ मेनी? 2. साऱ्यांना आधी डिसाईड करून ठेवतो तुम्ही. आधी डिसाईड करून ठेवतो ते. काही कुछ भी, काही बाई कुछ भी आहे. आता तुला कळायलाच पाहिजे यार. कसं ते पण सांग बरं किती आहे. तुला लॉजिक कळल्याशिवाय ते नाही तू सांगू शकत. तू खेळू पण शकत नाही. हाऊ मेनी? 3. 2. तूच असेल त्याच्याने म्हटलं नाही माहिती मला. नाही माहिती मला लॉजिक सांगू नका. मी झोपतो तरी नीट. आता डिग्री क्वेश्चन करत राहील रात्रभर. होय बाई रडायला येतं बाई. ठीक आहे, चेतन आता तू करा, तू सांग. मी ओळखते. बघू नका केलं त्याने सांग. केलं त्याने थांबलं बाई. केलं त्याने. हाऊ मेनी वेदर? आन्सर सांगितलं तू? हम्म. 4. अरे आता म्हणणार हा काय मला- कीबोर्ड आहे, काय मला- असं plus 2. मला ना आता तर हैदराबादची मला असं वाटतं ना की तुम्ही हाऊ मेनी शिप्स मध्येच आन्सर आहे तुमचा. हाऊ मेनी शिप्स वर देअर हाऊ मेनी शिप्स वर देअर इज 5. हाऊ मेनी वर देअर इज 4. किती होते इज 2. सांग आता सांग इज 1 असं काहीतरी आहे यांचं. मला असं वाटतं याच्यावर काही लॉजिक नाहीये. ओके, सो तू सांग आता. तर तुझं हेच आहे आन्सर. तुझं लॉजिक बरोबर आहे. तुझं टेस्ट करू आता की तू हे सांगितलं लॉजिक ते बरोबर आहे की नाही आहे. ते आपण परत हे करू, ठीक आहे. हाऊ मेनी शिप्स क्रॉस द डोअर? 0. बरोबर आहे? नाही. नाही का? नाही कळलं तुला नाही कळलं. हाऊ मेनी शिप्स कॉल हा मग 6 ना. तिने नाही म्हटलं काही. तिने म्हटलं असतं तर मी 6 म्हटलं असतं. तू म्हटलं म्हणून मी 0 म्हटलं. सांग सांग. 0. तेच आहे ना आन्सर. ये गाला हाऊ मेनी टू हाऊ मेनी शिप्स? आता तू कोणा नाही खेळू शकतो. मला खेळायचंच नाही. मला असं वाटतं. तर गाईस तुम्हाला हा ट्युटोरियल पाहिजे होता आमच्या पेजवर की तुम्हाला- हा गेम कसा असतो तो असा असतो. खेळू नका परत. परत खेळू नका घरी कोणासोबत. त्यांचं डोक्याचं दही एक होणार. गेम माझ्याकडे पण आहे. सांगू का? तर काय असते